नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। लाडक्या बहिणींनो, आशा करतो की सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हा सर्वांना मिळालेला असेल आणि ज्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपणां सर्वांस ठाऊक आहे की ई-KYC करणे महाराष्ट्र शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आपल्याला 2 महिन्याची मुदत दिलेली आहे। परंतु ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। उदाहरणार्थ OTP न येणे, सर्व्हर डाऊन होणे, वेबसाईट हँग होणे, अशा बऱ्याच अडचणी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। चला आपण लाईव्ह पाहूयात की नक्की कोणकोणत्या अडचणी समोर येत आहेत। आपण लाईव्ह KYC करून पाहूयात आणि माझी खात्री आहे की 100% ई-KYC होणार नाही। ही व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की सामान्य महिला ज्या आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की ई-KYC होत नाही तर आम्ही नक्की काय करायचं। कारण ज्या गावाकडील महिला आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना महा ई-सेवा जे केंद्र आहे तिथे 1-2 दिवस बसून राहावे लागते आणि तरी सुद्धा त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। अशा भरपूर समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला तर आपण लाईव्ह KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात। आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। इथे आपल्याला लाभार्थ्याचा म्हणजे ज्या महिलेची KYC करायची आहे तिचा आधार क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे। चला तर आपण इथे आधार क्रमांक टाकूयात आणि खाली जो कॅप्चा दिसतोय 990014 हा कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तर तो पण आपण इथे टाकून घेऊयात। मला खात्री आहे की 100% ई-KYC होणार नाही। आपण हे आता सकाळचे 7 वाजलेले आहेत। कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली जायचं आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर आपण इथे क्लिक केलेलं आहे आणि पहा लाडक्या बहिणींनो, ही वेबसाईट एवढी हँग होते ना, तर तुम्ही पाहू शकता OTP पाठवा या ऑप्शनवर आपण क्लिक केलेलं आहे। आपण वेट करूयात OTP येतोय की नाही ते तुम्ही पाहू शकता। प्रोसेसिंग चालू आहे। आपण पाहूयात OTP येतोय की नाही, वेट करूयात आपण। ही व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की जेणेकरून सरकारला ह्या गोष्टी लवकरात लवकर लक्षात याव्यात आणि त्यांनी आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणून काहीतरी उपाय करावा, म्हणून ही व्हिडिओ बनवण्यात येत आहे। कारण जवळपास आज 1 महिना झालेला आहे तरी KYC प्रक्रिया संबंधी एवढ्या तांत्रिक अडचणी येत आहेत की भरपूर मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि गावाकडच्या ज्या महिला आहेत त्यांच्याजवळ मोबाईल नसल्यामुळे त्यांना महा ई-सेवा केंद्र हेच एक पर्याय आहे। आणि सकाळचे आता वाजले 7 आणि तुम्ही पाहू शकता एरर आलेला आहे। म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्रॉब्लेम सुरू आहेत की भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे KYC पूर्ण झालेली नाही। एवढ्या सकाळी 7 वाजता सुद्धा KYC पूर्ण होत नाही, तर याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अशी आपण विनंती करूयात। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करणे हे बंधनकारक केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे। शक्य असल्यास रात्री 1 नंतर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी 4च्या नंतर तुम्ही ई-KYC करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्यांना महा ई-सेवा केंद्र हे एकच पर्याय आहे आणि दिवसातून ही वेबसाईट पूर्णपणे हँग होत आहे आणि सर्व्हरसुद्धा डाऊन होत आहे। तर याची सरकारने लवकरात लवकर दक्षता घ्यावी व काहीतरी ॲक्शन करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी अशी आपण विनंती करूयात। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्यांनी नक्की काय करायचं आहे, त्यांनी कोणाचे आधार कार्ड द्यायचे आहे। तर हे सुद्धा सरकारला विनंती आहे की या प्रश्नाचं उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यावे
आणि पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करावी. कारण ज्या महिलांचे पती नाहीत, म्हणजे ज्या महिला विधवा आहेत, त्या नक्की काय करायचं आहे त्यांनी. कारण आता जवळपास 1 महिना होत आला आहे, तरीसुद्धा या गोष्टीची तुम्ही दक्षता घेतलेली नाही आहे. कारण ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत, ज्या निराधार महिला आहेत, त्यांना या योजनेची खूप गरज आहे. कारण त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेची त्यांना सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी. सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की ही माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. आणि सरकारकडून कोणतीही ऑफिशियल अपडेट आल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.